चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 34 साईजचे कटोरी ब्लाऊजच्या पेपर पॅटर्नवरनं कसे मापे काढायची, कशी कटिंग करायची. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला हे परफेक्ट ब्लाऊज कटिंग शिकायची असेल तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 34 साईजची कटोरी ब्लाऊजचे पेपर पॅटर्नवरनं मापे काढणे. बऱ्याच जणांना असं होतं की ब्लाऊज तर शिवता येतं पण पेपर पॅटर्न कसे काढायचे हे जमत नाही. तर मी माझ्या चॅनलवर तुम्हाला हे शिकवणार आहे की कोणत्याही साईजचं तुम्हाला जर ब्लाऊज आलं तर तुम्हाला त्याचे पेपर पॅटर्न काढता आले पाहिजे. तर बरेच असे टेलर आहेत की जे काय करतात की दुसऱ्याकडनं पेपर पॅटर्न विकत घेऊन ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे काय होतं की तुमची चेस्ट जरी सारखी असली तरी पण तुमच्या ब्लाऊजची हाईट कधी सारखी नसते. त्यामुळे जर तुम्हाला ब्लाऊज वाढायचं म्हणजे हाईटमध्ये वाढायचं काम पडलं तर ते तुम्हाला जमत नाही. शोल्डर कमी जास्त करायचं काम पडलं तर ते तुम्हाला जमत नाही. यामुळे काय होतं की तुमचं ब्लाऊज हे बिघडतं. पण जर आपण विकतचे पेपर पॅटर्न न घेता जे मापाला आलेलं ब्लाऊज आहे त्यावरनं जर आपण पेपर पॅटर्न बनवलं तर कधीही आपलं ब्लाऊज परफेक्ट बसेल, परफेक्ट स्टिचिंग होईल, परफेक्ट कटिंग होईल. तर यासाठी तुम्हाला पेपर पॅटर्न काढता आले पाहिजे. जर तुम्हाला ही परफेक्ट ब्लाऊज कटिंग कशी करायची, परफेक्ट ब्लाऊज कसं शिवायचं हे जर शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. यापुढे मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजची पेपर कटिंग कशी काढायची हे माझ्या चॅनलवर दाखवणार आहे. यामध्ये मी तुम्हाला प्रिन्स कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, फोर्टक्स ब्लाऊज, त्यानंतर बोटनेक ब्लाऊज अशा अनेक प्रकारचे ब्लाऊज मी तुम्हाला पेपर पॅटर्न, स्टिचिंग आणि त्यानंतर बॅकनेक डिझाईन आणि स्लीव्ज डिझाईन असे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करणार आहे, ज्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायला भेटणार आहे. चला तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इतरांना शेअर करा ज्यामुळे त्यांनाही माझ्या व्हिडिओमुळे ब्लाऊज शिवण्यासाठी मदत होईल. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्नवरनं आपण 34 साईजच्या ब्लाऊजचे अस्तर कट करूया आणि त्यानंतर अस्तरवरनं मेन फॅब्रिक कसे कट करायचे तेही बघूया. तर सगळ्यात अगोदर आपण बॅक पार्ट कट करणार आहोत. तर आपल्याला कधीही अस्तर हे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. जर बॅक हुक असेल तर तुम्हाला ओपन साईडने बॅक पार्ट ठेवायचा आहे. तर इथे माझं की बॅक साईड बंद आहे, समोरून हुक आहे, त्यामुळे मी बंद बाजूकडनं बॅक पार्ट ठेवलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला खडूच्या साहाय्याने व्यवस्थित जिथून आपण पेपर पॅटर्न कट केलेला आहे त्याला एकदम खेटूनच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल की आपण जे पेपर पॅटर्न ड्रॉ केलेलं आहे ते एकदम मापात आपण कट केलेले असते. जर अंतर ठेवून पेपर पॅटर्नवरनं ड्रॉ केलं अस्तरवर तर त्यामुळे आपल्या ब्लाऊजची साईज ही वाढू शकते आणि आपलं ब्लाऊज हे फिटिंगमध्ये चुकू शकतं. त्यामुळे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडू शकते. त्यामुळे आपण कधीही पेपर पॅटर्नवरनं अस्तरवर ड्रॉ करताना आपल्याला कट टू कट व्यवस्थितच एकदम अस्तरला खेटूनच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर अस्तरवर कटोरी मार्क करत असताना तुम्हाला कधीही कटोरी ही सरळ न ठेवता क्रॉसमध्ये ठेवायची आहे, ज्यामुळे तुमची कटोरी ही परफेक्ट बसेल आणि तुम्हाला चेस्टमध्ये कधीही खेचल्यासारखं वाटणार नाही. बऱ्याच वेळेस काय होतं की मी ही चूक केलेली आहे की कटोरी ही अस्तरवर सरळ ठेवून कट केलेली, पण त्यानंतर काय होतं की ब्लाऊज हे चेस्टमध्ये खेचलं जातं. तर आता मला कळालं आहे की जर आपण क्रॉसमध्ये कट केली तर हा प्रॉब्लेम आपल्याला येत नाही. त्यामुळे कटोरी कधीही अस्तरवर कट करताना तुम्हाला क्रॉसमध्येच कट करायची आहे, क्रॉसमध्ये ठेवूनच कट करायचे आहे. तर ब्लाऊजची स्लीव्ज कट करत असताना तुम्हाला स्लीव्जला जर जॉईन द्यायचं काम पडणार असेल, जर अस्तर कमी असेल आणि तुम्हाला जर त्याला जॉईन द्यायचं असेल तर तुम्हाला कधीही दोन्ही साईडनी जॉईन नाही द्यायचे. तुम्हाला अस्तरला एकाच साईडनी जॉईन द्यायचं आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मला थोडासा जॉईन द्यायचं काम आहे. तर त्यासाठी मी एकाच साईडनी जॉईन दिलेला आहे, दोन्ही साईडनी द्यायचं नाही. पण जर मेन फॅब्रिकवर जर जोडायचं काम पडलं, जॉईन द्यायचं काम पडलं तर तुम्हाला मेन फॅब्रिकवर दोन्ही साईडनी जॉईन द्यायचे आहे. जर तुम्ही मेन फॅब्रिकला एकाच साईडनी जॉईन दिलं तर काय होतं की स्लीव्जची फिनिशिंग ही बिघडते. त्यासाठी तुम्हाला मेन फॅब्रिकला दोन्ही साईडनी जॉईन द्यायचं आहे आणि अस्तरला एका साईडनी जॉईन द्यायचं आहे. अस्तरला दोन्ही साईडनी जॉईन द्यायच्या नादात काय होतं की आपल्या स्लीव्जची लेंथ ही जास्त होते आणि मग स्लीव्ज आपण ज्यावेळेस जॉईन करतो त्यामुळे ते मागे पुढे किंवा मग एका साईडनी एक्स्ट्रा एका साईडनी कमी असं होतं. त्यामुळे अस्तरला कधीही एका साईडनी जॉईन द्यायचं आणि कधी अस्तर कट झाल्याच्या नंतर आपलं जे मेन वरचा पॉईंट असतो तिथे तुम्हाला छोटासा कट लावायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला कळेल का हे इथून आपला हाफ
पार्टिशन आहे म्हणून. चला तर अशा पद्धतीने तुम्हाला अस्तर हे कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 34 साईजच्या कटोरी ब्लाऊजसाठी किती अस्तर यूज करता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला किती अस्तर लागतं. आणि व्हिडिओच्या लास्टला मी सांगणार आहे की मी या 34 साईजच्या ब्लाऊजसाठी किती अस्तर घेतलेलं आहे. कधीही अस्तर कट करत असताना तुम्हाला सगळे पार्ट अस्तरवर बसता का? तुम्हाला कशाला जॉईन द्यायची गरज आहे? तुम्हाला हे चेक करून घ्यायचं आहे. नाहीतर फक्त कट करत राहायचं, असं करायचं नाही. काय होतं काही वेळेस समजा आपण कटोरी आहे, साईड पार्ट आहे, याला जॉईन देऊ शकत नाही. याला जर जॉईन द्यायचं काम पडलं तर आपलं पूर्ण फिनिशिंग बिघडते. त्यामुळे आपण स्लीव्जला त्यानंतर क्रॉसपट्टी या या ठिकाणीच आपण जॉईन देऊ शकतो. त्यामुळे आपल्याला कधीही हे पार्ट प्रत्येक पार्ट ठेवून बघायचा आहे की आपल्याला कुठं जॉईन द्यायची गरज पडते, कुठे नाही पडते. या व्हिडिओमध्ये मी जे छोटे टिप्स सांगितल्या आहे त्या तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. यामुळे काय होतं, जर आपण ह्या छोट्या टिप्स मिस केल्या तर आपल्या ब्लाऊजच्या फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. जर तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवायचा आहे तर तुम्हाला कधीही ब्लाऊज कट करताना किंवा कोणतेही ब्लाऊज स्टिच करताना तुम्हाला या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. चुकलं तर ते उसवायचं आहे, पुन्हा ते दुरुस्त करून आणि मग पुन्हा शिवायचं आहे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये आळस करायचा नाही. आळस जर केला तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते, आपलं ब्लाऊज परफेक्ट जमत नाही आणि मग त्यामुळे आपल्याकडे कस्टमर यायलाही प्रॉब्लेम होतो. जर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग जर चांगली असेल तर तुम्ही कितीही शिलाई घ्या, कस्टमर तुमच्याकडं वारंवार येत राहील. तर त्यामुळे आपली फिनिशिंग कधीही सुधारायचं आपण काम करायचं आहे की आपलं काय चुकतं, कुठे चुकतं, तर यावर आपण लक्ष द्यायचं आहे. चला तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता की मी पूर्ण अस्तर कट करून घेतला आहे पेपर पॅटर्नवरनं. त्यानंतर मी लगेच आपले जे पट्ट्या लागतात आपल्याला की बॅक साईडला लावायला पट्टी, त्यानंतर हुकसाठी पट्टी त्या कट करून घेतला आहे. नंतर पुन्हा अस्तर घेऊन कट करायचं मी काम ठेवलेलं नाही. एकाच वेळेस सगळे काम आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे बॅक साईडने जे टक्स द्यावा लागतात तर त्या टक्ससाठी मी एक मार्क करून घेतला आहे की ज्यामुळे मला नंतर ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम यायला नको की पुन्हा मोजा आणि मग पुन्हा बघा की कितीचा टक्स घ्यायचा आहे. तर मी ब्लाऊज कट करतानाच हे सगळे मार्क करून घेते, ज्यामुळे मला ब्लाऊज शिवताना 4 वेळेस स्टेप घेऊन बघावं लागत नाही की काय मार्क करायचं आहे, काय नाही करायचं. जर तुम्ही ब्लाऊज कट करताना सगळे मार्क करून घेतले तर तुम्हालाही 4 वेळेस स्टेप घेऊन मेजरमेंट घ्यायची गरज पडणार नाही. तर अशा पद्धतीने आपण सगळे मार्क करून घ्यायचे आहे. त्यानंतर आता आपण मेन फॅब्रिक घेतलेला आहे, त्यालाही डबल फोल्ड करून घेतलेला आहे. त्यावर बॅक पार्ट ठेवलेला आहे. बॅक पार्टला अर्धा इंचांनी साईडनी गॅप ठेवून मग आपण बॅक पार्ट कट करणार आहोत. बॅक पार्ट ड्रॉ झाल्याच्या नंतर मी कटोरी आणि साईड पार्ट लगेच ड्रॉ करून घेत आहे. तर तुम्हाला कधीही अस्तरवरनं मेन फॅब्रिक कट करत असताना तुम्हाला दोन्ही पार्टला एक टाचन लावायचे आहे. आपण जो पार्ट कट करतो त्यासाठी आपल्याला टाचन लावायचे आहे. यामुळे काय होतं की आपले दोन्ही पार्ट हे सोबतच असतात. कटिंग करायला आपल्याला सोपं जातं, हलत नाही, पार्ट सिक्युअर असतात. त्यामुळे आणि ब्लाऊज शिवतानाही एक पार्ट हरतो, एक पार्ट दुसरीकडे असं होत नाही. सगळे पार्ट सोबत असतात. त्यामुळे कधीही अस्तरवरनं मेन फॅब्रिक कट करताना त्याला टाचन ही लावावी. टाचन लावल्यामुळे काय होतं की सगळे पार्ट हे आपल्याला स्टिचिंग करताना लवकर सापडतात, उलटे झालेले नसतात. त्यामुळे आपण परफेक्ट स्टिचिंग करू शकतो. आणि जर आपली स्टिचिंग ही फास्ट झाली तर काय होतं की ब्लाऊज शिवताना कंटाळा येत नाही आणि फिनिशिंग ही चांगली येते. तर ब्लाऊज शिवताना अशा काही टिप्स असतात ज्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग ही सुंदर आणि चांगली येईल. तुमच्याकडं कस्टमर वारंवार येईल. तुम्ही ब्लाऊजची फिनिशिंग चांगली द्या, तुम्हालाही छान वाटेल की अरे आपण किती छान ब्लाऊज शिवलंय की जे समोरच्या कस्टमरला चांगलं बसलंय. आणि कधीही ब्लाऊज शिवताना कंटाळा करू नये, कारण की काय होतं आपण जर कंटाळा केला तर ब्लाऊज बिघडतं, फिनिशिंगमध्ये येत नाही. त्यामुळे स्वच्छ आणि सुंदर मनाने ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करा. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुम्ही 34 साईजच्या कटोरी ब्लाऊजसाठी किती अस्तर वापरता. तर या ठिकाणी मी 34 साईजच्या कटोरी ब्लाऊजसाठी 70 मीटर अस्तर वापरलेलं आहे. तर तुम्ही किती वापरता हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा. ज्यांना ब्लाऊज शिवण्याचा कंटाळा येतो तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. माझ्या टिप्समुळे त्यांना नक्कीच फायदा मिळेल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. मी 30 डेजचा चॅलेंज घेतला आहे, त्यामध्ये मी दररोज एक नवीन व्हिडिओ टाकते, त्यामुळे तुम्हाला फायदा होईल.